नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी आजपासून स्टार्ट केलेला आहे 10 डेज 1 बाउल राईस सिरीज, ज्याच्यामध्ये आपण रोज 10 वेगवेगळ्या प्रकारचे राईस बघणार आहोत, जे की झटपट होतात आणि एकदम चविष्ट लागतात. त्याच्यामधला पहिला म्हणजे आपला गार्लिक राईस. तर याच्यामध्ये लागणारे साहित्य मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलेच आहे. तसं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा साहित्य किती आणि प्रमाण किती ते सुद्धा सांगणार आहे. आणि त्यानंतर मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या. त्याला मी छान असं कुटून घेतलं आणि आपले जे मसाले होते ते सगळे मसाले त्याच्यामध्ये मी टाकले. मी सगळे मसाले हाफ टेबलस्पून घेतले होते, कारण की 2 माणसाच्या अंदाजाने मी हा राईस बनवते आहे. तुम्ही जर 4 माणसांसाठी बनवत असाल किंवा जास्तांसाठी बनवत असाल तर 1 टेबलस्पून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मग मी एका कढईमध्ये ना 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलं आणि त्याला छान तडतडू दिलं. ते तडतडल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी साधारणपणे 4 काळी मिरी टाकली आणि त्यालासुद्धा छान परतून घेतलं. ते परतून झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टाकलं अर्धा चमचा उडीद डाळ आणि त्यालासुद्धा छान असं ना तडतडू दिलं. ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलं अर्धा चमचा हरभरा डाळ. त्यालासुद्धा छान असं परतून घेतलं. ते परतून झाल्यानंतर आपण जे बॅटर बनवलं होतं ना, ते बॅटर मी त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याला छान असं परतून घेतलं. म्हणजे परतून घेतलं म्हणजे त्यातलं एकदम तेल सुटू दिलं. असं छान परताना की त्याचं तेल सुटलं पाहिजे. त्याच्याने ना आपला जो भात बनेल ना, तो खूप छान बनेल. त्यानंतर ना त्याच्यामध्ये मी ना साधारणपणे 4 ते 5 कढीपत्ता टाकला आणि त्यालासुद्धा ना छान असं ना परतून घेतला. ते परतून झाल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये ना भात टाकला. मी हा भात ना रात्रीचा घेतला होता. तुम्ही ताजा बनवून घेतला ना तरी चालेल. आणि कढीपत्ता टाकल्यानंतर मी त्यामध्ये मीठसुद्धा टाकलं होतं आणि छान असं मिक्स करून घेतलं. जेव्हा आपण भात टाकू ना, भात त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ना त्याला छान असं एकत्र करून घ्या. म्हणजे आपला जो हा मसाला आहे ना, तो भाताला प्रत्येक ठिकाणी लागला पाहिजे. छान असं एकत्र झालं पाहिजे. ते छान असं एकत्र झाल्यानंतर ना, त्याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाका. कारण की कोथिंबीरने ना खूप छान चव येते. मग ते भाजी असो किंवा भात, खूप छान लागते टेस्टला. मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घेतलं. ते परतून झाल्यानंतर मग मी एका पळीमध्ये ना अर्धा चमचा तेल टाकलं. त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि मोहरी मी अर्धा चमचाच घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तिखट घेतलं आणि त्याला ना तडका दिला. आणि तो तडका ना मी त्या भातामध्ये वरतून टाकला आणि त्याला परत एकदा ना छान असं एकत्र करून घेतलं आणि ते एकत्र करून झाल्यानंतर त्याचा जो सुगंध येतो होता ना, वाह! त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा लिंबू टाकला, म्हणजे लिंबू पिळून टाकला. ते झाल्यानंतर मी त्याला छान असं परतून घेतलं आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्याच्या वाफा बघून इतकं छान वाटत होतं ना, खाल्ल्यानंतर तर इतकं भारी वाटत होतं ना. तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.